श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, भक्ताच्या अंतःकरणातील सारा वृत्ती प्रवाह फक्त भगवंताकडे जेव्हा अखंडपणे वाहतो तेव्हा त्याच्या भक्तीला पक्कपणा येतो. भक्ताच्या जीवनातील असत, अज्ञान आणि दुःख तिन्ही नाहीसे झाले की भक्ती पूर्ण विकास पावली असे समजावे. पूर्ण भक्तीचे एक ऐश्वर्य असते. त्यामध्ये भक्ताची अविद्या विरते, त्याच्या वासना नामशेष होतात. अज्ञानाला कवटाळून देहबुद्धीत जगणारा त्याचा जीव मीपणाने उरत नाही. भक्त मीपणाने मरतो व भक्तपणाने जिवंत राहतो. तो खऱ्या अर्थाने शांत होतो. स्वतःच्या हृदयातील ईश्वराच्या स्वरूपाशी तो तदाकार होतो. देहाची हालचाल होताना पूर्वी जितक्या मीपणाने तो त्यात राहत असे तितकाच किंबहुना काकणभर अधिकच आता भगवंत त्यात राहतो. त्याचे अंतःकरण भगवन्मय झाल्याने बाहेरचे दृश्य जग त्याला भगवन्मयच दिसते. भगवंतावरील निष्काम, निस्वार्थ आणि निसंग प्रेमामुळे भक्ताचा जीव शुद्ध सत्वमय बनतो. म्हणून त्याच्या अंतरी चित्त स्फुरण निरंतर जागे राहते. त्याच्या चित्ताकाशात भगवंताची वाणी सदैव ऐकू येते. अभ्यासाने भगवंताचे अखंड अनुसंधान त्याला साधते. मग भगवंताहून भिन्न राहणे त्याला अशक्य होते. पण दिव्य प्रेमाची ती अवीट गोडी चाखण्यासाठी तो वेगळेपण स्वीकारतो. प्रत्यक्ष वागताना प्रत्येक प्राण्यातील भगवंत लक्षून तो व्यवहार करतो. त्याचे मन भगवंताच्या प्रेममय चिंतनाला इतकं चटावलेलं असते की जराशा सूचनेने ते पाहता पाहता अंतर्यामी उतरते आणि स्वरूपी लीन होते. मनाला तेथून काढायला त्याला कष्ट पडतात. आतमध्ये व्यवहाराचे स्फुरण निर्माण करण्यास त्याला प्रयास पडतात. या अवस्थेत स्थिरावल्यावर देहबुद्धीने होणारी साधना विराम पावते. तेथे गुरुकृपा भक्ताचा संपूर्ण ताबा घेते आणि देहबुद्धीची जागा आत्मबुद्धी घेते. तसेच हृदयातील भगवंताचे स्थान सच्चिदानंद आत्मा पटकावतो. आत्मस्वरूपाला आकार नाही, त्याला लांबी रुंदी नाही, वजन मोजमाप नाही. आत्म्यामध्ये अंश नाहीत व भेद नाहीत. त्याला काही कारण नाही व त्याचे काही कार्य नाही. तो कधी दृश्यपणाने अनुभवास येत नाही. तो सुखी नाही व दुःखी नाही. त्याच्या ठिकाणी अभिमान नाही. असा तो स्वयंप्रकाश आत्मा नित्य आहे, कारण तो काळाला प्रकाशित करतो. तो व्यापक आहे, कारण तो स्थळाला प्रकाशित करतो. जसा तो भक्ताच्या हृदयात वास करतो तसा तो सर्व जीवांच्या हृदयात वास करतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात घडणाऱ्या साऱ्या घटनांना तो साक्षीपणाने पाहतो. त्याच्या प्रेरणेने व संकल्पाने सर्व विश्वाचा कारभार चालतो. भक्तीचा विकास होता होता भगवंताचे म्हणजेच आत्म्याचे हे कर्तेपण अनुभवास आले की भक्ताच्या अंगचा कर्तेपणा अभिमान संपूर्ण जळून जातो. आत्मा विश्वाचा करता भरता संहर्ता आहे, म्हणून साक्षीपणाने जगणे आत्मनिवेदनाचा प्राण आहे. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 4 समास 9 आत्मनिवेदन भक्ती भाग 2. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.